यस, हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू काय, तर आपले जे काही ग्रुप सीची 2026ची पूर्वपरीक्षा होणार आहे. कधी आहे टेंटेटिव्ह तारीख त्यांनी दिलेली 25 ऑक्टोबरला. मग 25 ऑक्टोबरला प्रिलिम्स होणार आहे. त्यानंतर मेन्सचा विचार केला तर 27 डिसेंबर आत्ता तरी त्यांच्या टाइम टेबलमध्ये आहे. मग येणाऱ्या काळात 2 महिन्यात मेन्स होईल का, अभ्यास होतो का, किंवा मग परीक्षा पुढं जाईल, अशा अफवा तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जर एम पी एस सीने ठरवलं की प्री झाली 25 ऑक्टोबरला आणि त्याच्या 7 दिवसामध्येच त्यांनी लावला रिझल्ट आणि मग तुम्हाला 10-15 दिवस दिले मेन्सचा फॉर्म भरायला, त्यानंतर मग जे काय 45 दिवसांचा त्यांचा असतो, म्हणजे जनरली ते 45 दिवसाचा टायमिंग देतात, त्यामध्ये ते तुमची मेन्स घेऊ शकतात. त्यामुळे परीक्षा पुढं जाईल, मेन्स पुढं जाईल अशा अफवांना बळी पडू नका. मार्केटमध्ये डिस्ट्रॅक्ट करणारे खूप लोक तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या येत्या काळात. ठीक आहे. बरं, 27 डिसेंबरलाच धरून आपण चाललो तर अभ्यास चांगला इफेक्टिव्ह होईल, जेणेकरून जरी परीक्षा पुढे गेली, म्हणजे जानेवारी फेब, जसं आपण प्रत्येक वेळेस सांगतो की परीक्षा पुढे गेली तर अभ्यास न करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी निश्चित तारखेला परीक्षा होणार आहे असं धरून अभ्यास केलाय त्यांना हमखास फायदा होत असतो आणि त्यांचा फायनल निकालामध्ये नाव येत असतं. मग बाकीच्यांना काय, फक्त मनाचं समाधान की अभ्यास करायला वेळ मिळाला आणि आता आम्ही काहीतरी करून दाखवू. ठीक आहे. तर या व्हिडिओचा मेन हेतू हा आहे, तुम्हाला माहिती आहे रेडिओ एम पी एस सी नावाचं आपलं चॅनल आहे टेलिग्रामला. जे यूट्यूबला नवीन आहेत, पहिल्यांदा ऐकतात वगैरे, त्यांना माहिती असावं की रेडिओ एम पी एस सी नावाचं चॅनल आहे यूट्यूबला. यूट्यूबला पण आहे आणि टेलिग्रामला पण आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ते कसं. तर हे बघा, रेडिओ एम पी एस सी नावाचं चॅनल तुम्हाला दिसेल. तर त्यात 28 जुलैला मी एक मेसेज टाकला होता. ॲक्च्युली 26 जुलैला टाकले होते सगळे, मग नंतर डिलीट करून सगळे एकामागे एक ते टाकतोय. तर ते तसं होऊ नये, म्हणजे प्रत्येक वेळेस मुलांना ते सांगावं लागतंय की आता बघा, आपली जी काही फ्री मेंटरशिप सुरू झालेली आहे रेडिओ एम पी एस सीची, त्यात मी समजा 26 जुलैला पहिला टार्गेट दिला, त्यानंतर 27 जुलैला मी फॉलोअप घेतला, ते 28 जुलैपर्यंत आपल्याला टार्गेट करायचं होतं. ठीक आहे. अशा ज्या काही गोष्टी घडत आल्या, मग आता काही जणांना 2 दिवस लेट माहिती झालं, काही जण आज मेसेज करतायत 30 जुलैला की नेमकं काय, मग त्यांना परत सांगावं लागतं की बाबा 26 जुलैपासूनचे मेसेज वाच. पण टेलिग्राम चॅनलवर काय होतं, जे काय मेंटरशिपचे मेसेज आहेत ना, त्यांच्यासोबत इतर पण मेसेज मिक्स होतात, त्यामुळे त्यांना पण कळत नाही नेमकं काय करायचंय. सो आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून ती सिरीज सुरू करतोय. मग आता तुम्ही हे जे काय 28 जुलैचे मेसेज आहेत हे एकदा वाचा, हे तुम्हाला कळेल. जसं की तुम्ही इथं बघू शकता, मी सांगितलं होतं की किमान 5 वर्षाचे प्रिंट करून आणायचे पेपर. मग हे पेपर कोणते करायचे, तर 10 पेपर आहेत ते सांगितले होते. त्यानंतर दररोज वाचायचं होतं. आणि मी तुम्हाला हे पण विचारलं होतं की टार्गेट पूर्ण झाला का, तर बघा किती जणांनी बघितलाय, 5,000 लोकांनी मेसेज बघितलाय. वोट किती आलेत, 600 वोट आलेत फक्त. म्हणजे काय, तर अभ्यास करणारी जी जनता आहे ती कमी. आता इथं बघा, उद्याचे आणि परवाचे टार्गेट दिलेले आहेत की 150 गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवा वगैरे, हे तुम्हाला सगळं त्या टेलिग्राम चॅनलवर दिसलंच. तर सांगायचं काय की कॉम्पिटिशन ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जेवढी दिसते तेवढी नाहीच आहे. म्हणजे आता तलाठी भरतीच्याच नावाखाली बाजारात एवढ्या बॅचेस आलेल्या आहेत की नेमकं काय करावं हे तुम्हाला सुचत नाहीये. मग त्यात 19 रुपयाची बॅच असेल, किंवा कोणतरी टेलिग्रामला क्वेश्चन पेपर टाकतं, 19 रुपयाची बॅच असेल, कोणीतरी 200 रुपयामध्ये तुम्हाला मेंटरशिप बॅच देतं, कोणीतरी पी एस आय एस टी ए बी डी ओ डी सी डी एस पी कलेक्टर झालेला असेल तर तुम्हाला 700 रुपयामध्ये कोणती मेंटरशिप देतो, कोणीतरी 1000 रुपयामध्ये तुम्हाला फक्त मराठी ग्रामर शिकवतो, कोणी तुम्हाला 5,000 रुपयामध्ये फक्त इंग्लिश ग्रामर शिकवतो. मग इथं तुम्हाला भीती दाखवली गेली की बाबा 2 महिन्याचा कालावधी आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 महिन्यामध्ये लँग्वेज होणार नाही, कारण की मेन्स करायची आहे तर तुम्हाला मराठी पण येणं गरजेचं आहे. मग मराठीमध्ये पण मूळ व्याकरण आहे आणि होकॅप पण आहे, ज्याला आपण शब्दसंग्रह म्हणतो. तसंच इंग्लिशमध्ये पण व्याकरण पण आहे, ग्रामर पण आहे आणि होकॅप पण आहे. तर एवढं सगळं होणार नाही, म्हणून आत्ताच लँग्वेज करा, अशा पण गोष्टी तुमच्या मनात असतील किंवा बरेच लोक तुम्हाला ते गोष्टी सांगत असतील. तर नेमकं करायचं काय आणि आपला हा इनिशिएटिव्ह काय असणार आहे, तर जेव्हापासनं ही तलाठी भरती आली किंवा ग्रुप सी भरती आली किंवा जागा वाढ झाली, तेव्हापासनं आपला रेडिओ एम पी एस सीचा जो कोर ऑडियन्स आहे, कोर ऑडियन्स कशामुळं म्हणतोय मी, तर रेडिओ एम पी एस सी काय आज उद्या आजकाल परवा म्हणजे जाहिरात बघून किंवा मी पास झालो म्हणून उद्याच आलेली नाहीये. 2023 पासून, म्हणजे जेव्हा एप्रिलची जाहिरात होती, 30 एप्रिल 2023ला प्रिलिम्स झाली होती आमची, ज्याच्यामध्ये मी पास झालेलो आहे, ज्याच्यामध्ये मी STISO झालेलो असेल. ठीक आहे.
त्याच्यानंतर 2023ला बऱ्याच सरळ सेवा परीक्षा होत्या. त्यामध्ये मग तलाठी असेल, ज्याच्यात माझं सिलेक्शन झालं होतं धुळे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर सहकार खात्याची पोस्ट होती, त्यात पण सिलेक्शन झालं होतं. नंतर झेडपीच्या अनेक जागा होत्या, ज्याच्यामध्ये माझं बुलढाणा असू दे, त्यानंतर जालना असू दे, रायगड, अशा बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. हे झालं 2023च्या प्रगतीचा मी माझा आढावा सांगतो. हे का सांगतो ते पण तुम्हाला सांगतो. पण आपलं रेडिओ MPSC जे चॅनल सुरू झालं होतं, मला वाटतं ते 2022मध्येच आपण सुरू केलं होतं. येस, 2022मध्ये मला वाटतं मे जूनमध्ये ते सुरू केलं होतं मी. तेव्हा बऱ्याच जणांना काय माहिती नव्हतं, पण 2021ची 621ची पोरं झालेत ना पास, त्यांची मेन्स होती काहीतरी, तर त्यांना ते मदत म्हणून ऑडिओज टाकून किंवा रेडिओ MPSCची सुरुवात झाली होती. इतर क्लास मला आवडले नाही, मग मी सुरूच केले होते, असं काहीतरी होतं. मग ते आपलं आलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्ममध्ये. ठीक आहे, तेव्हा माझ्याकडे काहीच पोस्ट नव्हती. मग 2023 उजाडला आणि जानेवारी 2023 किंवा फेब्रुवारी 2023मध्ये आपण ते सुरू केलं. 2 महिने अभ्यास केला, 2-3 महिने. 30 एप्रिलची प्रिलिम पास झालो. त्यानंतर मेन्ससुद्धा आपण सगळ्यांनी सोबत केली होती, म्हणजे ज्यांना माहिती त्यांना. तर 2023ची जे काय नोव्हेंबरला परीक्षा झाली होती, ती मेन्ससुद्धा आपण पास झालो. आणि त्यानंतर बरेच सरळ सेवेचे पण रिझल्ट आपले आले होते. हे सांगण्याचं कारण काय, की जागा आल्या, मग मी क्लास टाकले, मी पास झालो, मी क्लास टाकले, असं काही नाही आहे. बरं, क्लास टाकले तरी पण म्हणजे मी शिकवायचो, आधीपासून शिकवायचो, आवड होती. जेव्हा मी 11वी-12वीला होतो, 11th-12thला, तेव्हा मी पोलीस भरतीवाल्यांना पण शिकवायचो. जेव्हा मी डिग्रीला होतो, तेव्हा हेच कंबाईनवाले जे पोरं होते, त्यांना मी मॅथ्स वगैरे शिकवायचो. आणि त्यांना मॅथ्स शिकवतानाच मला कंबाईन किंवा MPSC, राज्यसेवा या परीक्षांची, सरळ सेवा परीक्षांची माहिती झाली होती. कारण काय, तर डिग्रीला असताना मी ज्या लायब्ररीला जायचो, त्या लायब्ररीमध्ये बरेच मुलं MPSCचा अभ्यास करणारे होते. MPSCचा म्हणजे हेच PSI ST ISO. आणि मग त्यांचं जे काय मॅथ रिझनिंग होतं ते खूप कच्चं होतं. आणि मग ते मी त्यांना शिकवता शिकवता या परीक्षांचा मला जेव्हा ओळख झाली, या परीक्षांची ओळख झाली, तेव्हा मी तो अभ्यास करायला लागलो आणि जे काय असेल ते रिझल्ट तुमच्या समोर आले. हे झालं माझ्याबद्दल. का, तर तुम्ही किती विश्वास ठेवायचा, म्हणजे नवीन मुलं जे आहेत त्यांना ते विश्वास ठेवणं जरा अवघड होतं, म्हणून ते सांगावं लागतं. ठीक आहे, आता फ्री मेंटॉरशिप हा उपक्रम काय, लवकर सांग बाबा, टाइमपास करू नको. तर फ्री मेंटॉरशिप आपण सुरू केलेला 28 जुलैपासून. मग आता हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ असणार या सिरीजमधला, फर्स्ट व्हिडिओ. मग जो कोणी मुलगा येईल या फ्री मेंटरशिपमध्ये भाग घ्यायला, किंवा तुमच्या मित्रांनी तुम्हाला रेफर केलंय, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगणार, त्यांनी हा व्हिडिओ बघणं मस्ट आहे. ह्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण काय टार्गेट केलं हे मी तुम्हाला सांगतो. 26 जुलैपासून आत्तापर्यंत 2-4 दिवसामध्ये मी सांगितलं होतं की किमान 10 क्वेश्चन पेपर तुम्ही काढा. कोणते, ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे. मग ग्रुप बीच्या परीक्षा वेगळ्या झाल्या असतील, किंवा कंबाईन झाल्या असतील, किंवा ग्रुप सीच्या वेगळ्या झाल्या असतील, काही. फक्त आपल्याला काय पाहिजे, 10 क्वेश्चन पेपर पाहिजे. पहिला टार्गेट आपण काय ठरवलं होता, त्या प्रिंट आउट केल्या, 10 क्वेश्चन पेपरला प्रिंट आउट केलं आणि ते सोडून बघितले. म्हणजे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न वाचून होतात का, 100 क्वेश्चन सॉल्व्ह होतात का, हे आपलं मूळ टार्गेट आहे. कारण काय होतं, की सर पेपरला टाइमच नाही पुरला, मी एवढेच अटेम्प्ट केले, गोल करायला वेळच नाही मिळाला. हे पेपर नंतर तुम्हाला सुचतं, ध्यानात येतं. तोपर्यंत तुम्ही 6 महिने नुसता कंटेंट कन्झ्युम करत असता. म्हणजेच काय, याचे क्लास लाव, त्याचे क्लास लाव, याची 1 डे लाव, याची हाफ डे लाव, त्याची 3 डे लाव, याचा फुल 6 महिन्याचा कोर्स लाव, असंच आपण करत असतो. पण ॲक्च्युअल युद्धात जे काही लढायचं आहे, म्हणजे त्या 60 मिनिटामध्ये हे जे काही 100 प्रश्न सोडवायचे आहेत, मग त्या 60 मिनिटामध्ये पण 100 प्रश्न सोडवताना 20 क्वेश्चन हे आता मॅथ रिझनिंगचे. मग तुमचं मॅथ रिझनिंग चांगलं आहे का, म्हणूनच मी आता आज एक टार्गेट दिलंय बघा, की मॅथ रिझनिंग सोडवा. सोडवल्यानंतर आता समजा हे जे काही 20 क्वेश्चन आहे एका पेपरमधले, तर लिहून ठेवा इथं. पहिला टॉपिक कोणता होता, समजा काम, काळ, वेगवर होता. त्यानंतर दुसरा प्रश्न कशावर होता, तर ट्रेनवर होता समजायचं, म्हणजे काम, काळ, वेग तेच. तिसरा पजल होता. चौथा कॅलेंडर होता. पाचवा चक्रवाढ व्याज काढ होता. असं लिहून ठेवा. ठीक आहे, आपलं सोडून झाल्यानंतर तुमचं लिहून ठेवा. बघा तुमचे 20 प्रश्न सोडवायला किती वेळ तुम्हाला लागतो, रँडमली बघा. जसं आपण बघितलं, म्हणजे पहिल्यांदा टार्गेट दिले, ते ज्यांनी कंप्लीट केले, की 100 क्वेश्चन वाचायला तुम्हाला किती वेळ लागतो. मग सगळ्यात आधी
पहिली स्टेप तुमची काय असणार आहे की पेपर प्रिंट करा, ओरिजिनल प्रिंटआउट घ्या, त्या प्रिंटआउट तुम्ही वाचा, स्वतः वाचायचे आहेत. मग वाचायला तुम्हाला वेळ किती लागतो, 60 मिनिटामध्ये वाचून होतं का, कळतं का ते बघा. आता त्यानंतर टॉपिक लिहून काढा. म्हणजे पॉलिटीमध्ये एवढे क्वेश्चन आहेत तर कोणत्या टॉपिकवर आले, हिस्ट्रीमध्ये समाजसुधारकावर आले तर मग नेमका समाजसुधारक एक्झॅक्टली कोणता, करंटमध्ये पुरस्कारांवर किती प्रश्न आले, ते सगळं स्वतः लिहून काढा. म्हणजे आयतं देणारे तुम्हाला भरपूर मिळतील, पण तुम्ही जर स्वतः ते केलं तर वेगळंच समाधान असतं आणि तुम्हाला थोडा आउटपुट मिळायला मदत होईल. ठीक आहे, तुम्हाला कामं कळले. पहिले काय, पहिलं काम आहे प्रिंटआउट करा ओरिजिनल जे काय पेपर असतील ते, प्रिंटआउट क्वेश्चन पेपर. दुसरं काम आहे वाचा ते वेळ लावून. आता तिसरं टार्गेट आहे तुमचं मॅथ रिझनिंग सोडवा. हे पण वेळ लावलं तर ठीक आहे, म्हणजे 20 मिनिटातच सोडवायचं असं काही नाही आहे. 20 क्वेश्चन असतील, तुम्हाला सध्याला 40 मिनिटं लागत असतील, काय हरकत नाही, पण ते तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हाला किती वेळ लागतो. बाकी कोणत्या क्लासमध्ये किती पर्सनल मेंटरशिप केली तर तुम्हाला एवढं बारीक कोणी सांगत नाही किंवा करून घेत नाही, तुम्हाला तुमचंच करायचं आहे. पण बाकी मग ऑनलाईन मदत करायला मी आहे. ठीक आहे, 40 मिनिटं, हे नंतर 30 होतील, नंतर 20 मिनिटं होतील. आणि मी जसं सांगतो शेवटच्या क्षणाला की 20 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले नाही तरी पण चालतं, 15 क्वेश्चन तरी तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे या 15 पैकी किमान तुमचे 13-12 असे क्वेश्चन जरी राईट आले तरी तुम्ही तिथं कॉम्पिटिशनमध्ये पुढं असता. कारण हे जे काय बाकीचे 5 क्वेश्चन असतात ना, हे तुमचे टाईम खाण्यासाठी किंवा वेळ वायाला घालवण्यासाठी टाकलेले प्रश्न असतात, जेणेकरून तुम्ही या 5 प्रश्नांमध्ये अडकून राहता आणि 60 मिनिटाचं भान न राहता मग बाकीचा जो काही GSचा पेपर आहे तो कव्हर होत नाही. म्हणून हे 5 क्वेश्चन तुम्हाला जर ओळखता आले की हे 5 क्वेश्चन फालतूचे आपले वेळ वायाला घालवण्यासाठी टाकलेले आहेत, आणि मग 15 पैकी ॲक्युरेसी तुमची 13, 14, 12 जी काय असणार ती ॲक्युरेसी जास्त असणार आहे, कारण तुमचा वेळ इथं वायाला गेलेला नाही आहे. कारण हे 5 क्वेश्चन जे आहेत ते 5 मिनटं नाही, मला जवळपास 10-12 मिनटं घेतात असं आढळून आलेलं आहे. मग ह्या 10-12 मिनटामध्ये, या वेळेमध्ये तुम्ही बाकीच्या GSचा पेपरचा जर विचार केला तर बऱ्यापैकी 10-12 मिनिटामध्ये जवळपास 15 क्वेश्चन GSचे सुटतात. म्हणजे किमान करंटचा जरी सेक्शन बघितला ना तुम्ही, तर तुक्के मारणारा अभ्यासातला, तर करंट सगळं तुमचं वाचून गोल करून होऊ शकतं. ठीक आहे, गोल कसे करायचे वगैरे आपण वेळोवेळी बोलत राहू. माझं सांगणं एकच होतं, हा व्हिडिओ मला का टाकायचा होता की जे नवीन मुलं येणार आहेत ते परत विचारतात की सर मला तुमच्या फ्री मेंटरशिपबद्दल आत्ता कळालं, मी आत्ता काय अभ्यास करू किंवा आता मी काय टार्गेट करू मला कळत नाही आहे. तर त्यांचा सगळ्यात पहिला टार्गेट होता प्रिंटआउट काढून आणणे. प्रिंटआउट काढण्याला जेव्हा तुम्ही जाताय, प्रिंटआउट काढायला झेरॉक्सच्या दुकानावर किंवा व्हॉटएव्हर, त्यासोबत अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे. जे काय तुमचे टेलिग्रामवर भरमसाठ चॅनल तुम्ही जॉईन केलेत, टेलिग्रामवर भरमसाठ आहेत. म्हणजे मी बघतो की पोरं पास झालेत लिटरली, STISO काय जे असतील ते पास झालेत, तरी पण त्यांचे टेलिग्राम चॅनल, आणि ते पास आज उद्या नाही झालेले, ते झालेले आहेत समजा 5 इयर्स आधी, काही 7 इयर्स आधी, तरी त्यांना काय तो इंटरेस्ट आहे काय माहिती त्या टेलिग्राम चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी ते टेलिग्राम चॅनल तुम्ही सगळे लेफ्ट करा, कारण हेच टेलिग्राम चॅनल तुम्हाला पुढे जाऊन डिस्ट्रॅक्शन बनणार आहेत, जे की मी स्वतः केलं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मी 4-5 चॅनल ठेवले होते. आता मला काही लाभ लोभ नाही तरी मी तुम्हाला त्या 4-5 चॅनलचे नावं सांगतो. आता ते चॅनल ॲक्टिव्ह आहेत नाही आहेत तो भाग वेगळा. ॲडव्हान्स MPSC नावाचं चॅनल होतं जिथं चांगले क्वेश्चन यायचे. त्यानंतर कोळेकर सरांचं असं काहीतरी एक चॅनल आहे ज्याच्यावर इतिहासाचे चांगले क्वेश्चन यायचे. पवन माळी सरांचं चॅनल होतं ज्याच्यावर पण इतिहासाचे प्रश्न ते टाकायचे. आता टाकतात का नाही ते माहिती नाही, पवन सर हिस्ट्री. त्यानंतर आपलं रेडिओ MPSC, आता ते माझंच असल्यामुळे ते मला भाग होतं ठेवणं. असे 2-4 चॅनल होते. आणि तेव्हा MPSCचं ऑथेंटिक चॅनल होतं नव्हतं आठवत नाही मला. ते MPSCचं ऑथेंटिक चॅनल जे ऑफिशियल चॅनल आहे ते एक ठेवायचं. आणि नाहीच झालं तर मग तुमच्या सगळीकडं त्या अपडेट्स तुम्हाला ज्या लागणार आहेत त्या येत असतात. त्यामुळे तुमचं काही फोमो जो होतो की बाबा हे मला माहिती नाही, हे मिस आउट होईल, ते तुमचं होणार नाही. तर सगळ्यात पहिलं काम टेलिग्राम चॅनल लेफ्ट करा, बाजारातल्या फालतू चर्चेपासून लांब राहा आणि तुम्हाला स्वतःला डिस्ट्रॅक्ट होण्यापासून वाचवा. आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता हे जे काय डेली टार्गेट हे मी तुम्हाला सांगतोच आहे, डेलीच्या डेली. कुठं सांगतोय, टेलिग्राम ग्रुपवर. कोणता टेलिग्राम ग्रुप आहे, रेडिओ MPSC नावाचा. ठीक आहे, यूट्यूबला पण आहे. तर यूट्यूबला
मी असे दररोज व्हिडिओ टाकू शकत नाही किंवा मला तेवढा वेळ नसतो, पण तिथं टेलिग्रामला तर तुम्हाला सोपं होईल. त्यानंतर हे जे काय टाकलेले डेली टार्गेट आहेत, हे तुम्ही केलेत का नाही केलेत का, तुमची अकाउंटेबिलिटी राहावी, काहीतरी तुम्हाला स्वतःला जबाबदारी राहावी, म्हणून तुम्ही मला मेसेज करू शकता. मग माझी ID आहे टेलिग्रामची, कोणती? चंद्रकांत 9996, चंद्रकांत 9996 असं सर्च केलं की तुम्हाला माझी ID येईल. त्या ID वर तुम्ही मला मेसेज करू शकता. म्हणजे आता मी जेव्हा विचारतो, की आता उद्या विचारणार मी मॅथ रिझनिंगचे जे काय आपण टार्गेट ठरवले होते, त्यात किमान 5 क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केले का रे? म्हणजे 5 क्वेश्चन पेपर म्हणजे 20 क्वेश्चन आहेत ना, ते 20 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन. आता यात मी तुम्हाला ते कॅल्क्युलेशन पण करून दिलं. एक क्वेश्चनला ॲव्हरेज 3 मिनटं जरी लागले तरी 300 मिनटं होतात. 300 मिनटं आपण तासांमध्ये मोजले तर ते फक्त 5 तास होतात. म्हणजे एका दिवसाचं तुमचं काम आहे. दररोज 10 तासाची अभ्यासाची सवय असावी. मी दररोज 14 तास अभ्यास करल, मी दररोज 12 तास. सर तुम्ही सांगा, मी पाहिजे ते करतो, यावर्षी तलाठीच व्हायचं. असे जे काय मेसेज असतात त्यांना मी सांगू इच्छितो, सुरुवातीला 5 तास बसणं सुद्धा मुश्किल असतं. त्यामुळं किमान अभ्यासाला बसण्याची सवय तुम्ही लावा. मग त्यासाठीच आपण पहिला टार्गेट ठेवला होता की पेपर वाचणे, पेपर वाचन. मग दररोज किती वाचायचे? तर 10 पेपर होते, 10 क्वेश्चन पेपर आहे. 3 दिवस आपण टार्गेट ठेवलेलं. म्हणजे काय? तर दररोज तुम्ही किमान 3 किंवा 4 तास पेपर वाचले पाहिजे. कोणते? प्रिव्हियस पेपर. 3-4 तास ते होत नाहीत, त्याच्या 6 तासच लागतात तुम्हाला लिहून वगैरे. 6-7 तास लागू द्या, म्हणजे तुम्हाला 6 तास खुर्चीवर बसण्याची तरी सवय होईल. त्यानंतर आता हे PYQ तुमचे वाचून झाले 1-2 दिवसात. आता बाकीचे म्हणतील सर आता नवीन आलोय आम्ही, म्हणजे काही जण 10 दिवसांनी बघतील, काही जण 20 दिवसांनी बघतील व्हिडिओ. तर मग आता काय करायचं? तर तुम्ही काहीच करू नका. तुम्ही काय करा, हे जे काय क्वेश्चन पेपर आहेत ना, दररोज एक सोडवा. म्हणजे दररोज 1 तास द्या क्वेश्चन पेपरला. आणि तुम्ही ज्या दिवशी जॉईन झालात त्या दिवशीचा कंटिन्यू ठेवा टार्गेट. त्या दिवशी समजा मी म्हटलं की इतिहास आपल्याला वाचायचं आहे, मग हिस्ट्रीमध्ये पण समजा कोणता गांधीयुग वाचायचं आहे, मग त्या दिवशी तुम्ही गांधीयुग पण वाचा. आणि जे काय तुमचे बॅक टार्गेट राहिलेले ते ठेवा. कारण होणार काय आहे, आपण 90 डेज टार्गेट प्रोग्राम असा ठेवला होता. मग आता कोणी येईल 70व्या दिवशी आणि तो म्हणाल सर आता काय करू? तर काय करू नका, ते जुनं जावा बागवा. तुम्हाला बघा, लोक 6 तास 5-6 तास अभ्यास करताय, तुम्हाला 10-12 तास अभ्यास करणं रोज. म्हणजे तुम्ही त्यांना मॅच करू शकता. आणि ते होतं का? तर होतं. काही एवढं अवघड नाही किंवा रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे. मग आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपण बघूयात. हे टार्गेट झाले, याच्यानंतरचे टार्गेट तुम्हाला ते टेलिग्राम चॅनलला येणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवाच. आणि गरज पडली तर मी दर वीकली वगैरे काहीतरी यूट्यूबला टाकत जाईल चॅनल आपलं व्हिडिओ वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? आता 90 दिवस आहे, म्हणजे 3 महिने जवळपास. तर काही जण म्हणतात की सर मराठी इंग्लिशची मला भीती वाटते, काय करू? मी सांगल, इंग्लिश करू नका, मराठी व्याकरण करून ठेवा. मराठी व्याकरण करायला किती वेळ लागतो रे? आता तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला 15-20 दिवस लागू शकतात. किंवा नवीन असाल, पूर्ण पुस्तक वाचायला फ्रेश असाल तर 7 दिवसामध्ये ते होतं. किंवा आपलं मी जे काय शिकवणार आहे मराठी ग्रामर, हे बघा इथं टाकलं होतं मी. हे बघा, मी असं मराठी ग्रामर शिकवणार आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित नोट्स वगैरे टाकून शिकवणार आहे ते. तर तुम्ही ते बघू शकता. त्यासाठी रेडिओ MPSC नावाचं ॲप आहे, रेडिओ क्लास किंवा रेडिओ MPSC नावाचं ॲप आहे. त्याच्यावर तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील मराठी व्याकरणाचे. ते म्हणजे अजून शिकवणं सुरू नाही केलं, पण ते करणार मी. आपलं जे काय ग्रुप बीची मेन्स होणार आहे कधी? 5 डिसेंबरला. त्यांच्यासाठी शिकवणं सुरू केलेलं आहे. सो त्या लेक्चरचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो तिथं, त्या मराठी व्याकरण या कोर्समध्ये वेगळ्या. तर हे 7 दिवस जास्त आले, आपण 3 दिवसामध्ये ते कव्हर करतो शिकून. समजा तुम्हाला 3 दिवस व्हिडिओ बघायला लागले, बाकीचे 3 दिवस तुम्ही अजून 3 दिवस स्वतः वाचा. पण मी प्रेफर काय करत असतो, लोकांना काय सांगतो, जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघितले, एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण समजा 3 चॅप्टर कव्हर केलेले आहेत, तर त्या 3 चॅप्टरमधल्या लगेच तुम्ही पुस्तकातून वाचून घ्यायचं. सगळं लाईन टू लाईन वाचायचं. कसं वाचायचं? लाईन टू लाईन. त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असले तर तुम्ही मला विचारायचं. मला कुठं विचारणार आहे परत एकदा? चंद्रकांत 9996 अशी टेलिग्रामची ID आहे, याच्यावर तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे तुमचं डाऊट सॉल्व्हिंग पण होतंय.
ठीक आहे. तर मराठी व्याकरण तुम्ही साईड बाय साईड करू शकता. इंग्लिश व्याकरण करायचं का? सध्या गरज नाही, कारण इंग्लिश ग्रामर असा विषय ज्याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर खूप लागतं आणि ते पाठांतर असं तसं नसतं, तर त्याची कंटिन्युअस रिव्हिजन तुम्हाला पाहिजे असते. म्हणजे आता असे काही लोक मी तुम्हाला दाखवून देईल, कंटिन्युअस रिव्हिजन याची गरजेची असते. तुम्हाला असे काही लोक दाखवून देईल की ज्यांनी एक वेळा नाही, दोन वेळा नाही, 3 वेळा क्लास केलेले आहेत इंग्लिश ग्रामरचे. ठीक आहे. आणि कोणाचे केलेले आहेत, तर फेमस सर जे काय असतील ते. मग त्यांनी 5,000, 4,000, 3,000 रुपये 2-3 वेळेस फी भरलेली आहे. पण तरी पण त्यांचा स्कोर येत नाही. त्याचं रिझन काय? त्यांनी क्लास केलेले 6 मंथ आधी. मग जी काय कंटिन्युअस रिव्हिजन लागते, जे काय ग्रामरचे रूल्स आहेत, जे काही ट्रॅप असतात, म्हणजे वर्बमध्ये चुकतंय का, ॲडवर्बमध्ये चुकवलंय का, नाऊनमध्ये चुकवलंय का, प्रश्न कशावर आलेला आहे, त्यानंतर चेंज द व्हॉइसमध्ये कुठं ट्रॅप लावतात, डिग्री चेंजमध्ये कुठं ट्रॅप लावतात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस रिव्हिजन आणि जे काय आपण म्हणतो ताजं ताजं वाचलेलं लक्षात राहतं. त्यामुळे हे शेवटीच करा. होतं का? तर होतं, इम्पॉसिबल नाहीये. त्याच्या मागचं परत एक कारण सांगतो. जीएसचा जो काय भाग आहे तो तुम्ही प्रिलिम्सला करताच. प्रिलिम्सला तुम्ही जीएस करणारच आहे. मग त्यात तुमचं इतिहास, भूगोल, इतिहास झालं, तुमचं जिओग्राफी झालं, भूगोल झालं, पॉलिटी झालं, त्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्स, करंट, सायन्स आणि राहिलं काय, मॅथ, रिझनिंग. हे विषय तुम्ही तिथं प्रीला करतातच आहे, म्हणजे ऑक्टोबरसाठी करतातच आहे. म्हणजे हे फ्रेश तुमचं असणार आहे मेन्ससाठी बोलतोय. मग मेन्समध्ये काय वाढणार आहे तुमचं? मराठी, इंग्लिश, RTS RTI. याचं तर टेन्शन घेऊच नका. RTS RTI हे मी 20-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एकदम तुम्हाला कलमासहित कलमपाठ होतील, सगळे प्रश्न सुटतील, असं मी ते प्रत्येक वेळेस शिकवतो. तर ते अजूनही टेलिग्राम चॅनलला आपले त्याचे ऑडिओ व्हिडिओ असतील ते बघून घ्या. RTS RTI. त्यानंतर ICT. ICTचा असा विषय तुम्ही किती पण वाचलं तर ह्याच्यात मार्क येतील याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळं मी प्रेफर करत असतो, किंवा जी काय मेन्सची बॅच मी कंडक्ट करतो ह्याच्यात मी हे घेत पण नाही आणि पोरांना सांगत पण नाही करायचं का नाही करायचं. तर जनरल जे काय तुमचं कॉमन सेन्स म्हणू शकतो आपण, त्या कॉमन सेन्सवर ते प्रश्न सुटणारे असतात. मग काही करंटच्या अनुषंगानं प्रश्न असू शकतील, किंवा जे काय मेन इश्यू चाललेले आहेत, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर रिलेटेड, त्याबाबत असतील, एखादा ॲप विकसित झालेलं आहे, किंवा म्हणजे MSCITचा बेसिक कोर्स ज्यांनी केलेला आहे ना, MSCITचा, आणि थोडंफार कम्प्युटर शिकलेला येतो, तर तो ते प्रश्न टॅकल करू शकतो. ज्याला अजिबात येत नाही त्याने ICT मध्ये जर टाइमपास केला मेन्सच्या 2 महिन्यामध्ये, मग हे कोण करणार? RTS RTIचे मार्क कोण घेणार? इंग्लिशचे कोण घेणार? मराठीचे मार्क कोण घेणार आहे? तर हे तुम्हाला एक्स्ट्रा करायचं आहे. याच्यातलं पण मराठी आता आपण करणार आहे 15 दिवसमध्ये. म्हणजे मी सांगल 1 ऑगस्टपासून तर 10 ऑगस्टपर्यंत हे तुम्ही मराठी करूनच घ्या. काय नाही, 10 दिवस जातील, पण तुम्हाला एक काहीतरी कंप्लीट केल्याची फिलिंग असणार आहे. ठीक आहे. RTS RTI तर फक्त भीती नसावी म्हणून कोणता तरी एक दिवस ते रेडिओ MPSC चॅनलला जावा आणि एक दिवस तुम्ही ते वाचा. म्हणजे मूळ कायदा ॲज इट इज जसा येतो ना, ॲज इट इज, त्याची प्रिंट घ्या आणि तो समोर ठेवून तो व्हिडिओ ऐका किंवा ऑडिओ ऐका, जे काय अवेलेबल असेल आपल्या चॅनलवर, ॲपवर, ते ऐका ॲज इट इज, आणि ती भीती घालून टाका एक दिवसामध्ये. ठीक आहे. म्हणजे आता तुमचं टेन्शन काय राहते, की बाबा मी मराठी ह्या 10 दिवसामध्ये मी मराठी पण केलं, RTS RTI पण केलं, आणि इंग्लिशचं जे काय तेव्हा ते होत राहील. मराठीमध्ये सगळ्यात दुर्लक्षित भाग असतो शब्दसंग्रह. शब्दसंग्रहमध्ये मग मार्क कुठं जातात? जे काय आपल्या म्हणी येतात, वाक्प्रचार येतात, याचे ऑप्शन किंवा समानार्थी शब्द. समानार्थी शब्द तर खूप ओळखीचे असतात, रिपिटेटिव्ह असतात आणि प्रेडिक्टेबल असतात. ह्या ओळखीचे ऑप्शन असतात, पण ऑप्शन कन्फ्युजिंग असतात, खूप कन्फ्युजिंग असतात. हे तुम्हाला PYQ बघितल्यावरच कळेल मेन्सचं. ते मेन्सचं आपण नंतर बोलणारच आहे, पण एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया यावी म्हणून मी डिस्कस करतोय. खूप कन्फ्युजिंग ऑप्शन असतात आणि ए मारू का सी मारू याच्यामध्येच आपला खूप विचार करण्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे हे केलंच पाहिजे, दुर्लक्षित करू नका. आता इंग्लिशच्या होकॅपचं बरंच ट्रेंड चाललाय, किंवा सरळ सेवाला तुम्ही केलंय, त्यामुळे इंग्लिशच्या होकॅपचं एवढं टेन्शन येत नाही. आपण त्याचं पण केलेलं आहे, म्हणजे रेडिओ MPSCवर तुम्हाला सगळं मिळतंय. रेडिओ MPSC ॲप डाउनलोड केलं ना, तुम्हाला सगळं मिळतं. आता हे तुमचा पर्सनल ओपिनियन असणार आहे, घ्यायचं का नाही घेणार, तुमचा पर्सनल कॉल आहे. हे पण याच्यावर आता मी इंग्लिश होकॅपसाठी काय ठेवलंय, PDF दिल्यात. त्या PDF दिल्यात, त्या PDF समोर प्रिंट काढून ठेवायच्या
आणि ऑडिओ ऐकत बसायचं, रिवाईज करायचं. कारण होकॅप करताना काय होतं, आपल्याला बोर होतं. सिनोनिम्स वाचताना, अँटोनिम्स वाचताना, समानार्थ, म्हणजे बोर होतं लिटरली, की काय वाचून काय लक्षात ठेवा, आहे का नाही. आणि वाचायला बसलं तर एकाच पेजवर आपण 2 तास असतो, 1.5 तास असतो, मनात वेगळाच विचार चालू असतो. त्यामुळे आपण काय केलं, की बाबा पीडीएफची प्रिंट मार सरळ, तुझ्या डेस्कवर, स्टडी टेबलवर ठेव आणि ऑडिओ ऐक. जेणेकरून एका तासावर एका पेजला अडकण्यापेक्षा किमान ते 10 मिनिटामध्ये तुमचं ऐकून होईल. दुसऱ्या पेजवर ते ऑडिओच्या स्पीडनं तुम्ही पेज शिफ्ट करता. ज्या ठिकाणी तुमचे 100 शब्द जरी नाही ऐकून झाले, किमान 20 तरी शब्द ऐकून होतील. असं तुम्ही जर 10-15 वेळा केलं तर सगळे 100 शब्द ऐकून काही शब्द तुमचे रिपीट होऊन पाठ पण होतील. आणि ते तसं होतं, वर्कआउट होतं. बऱ्याच लोकांचा रिझल्ट आहे. आता मागच्या वर्षी जे काही PSI रँक 1 आले, PSI रँक 1 जे आले, त्यांना तुम्ही विचारा, विशाल सर रेडिओ MPSCच्या ते बॅचला होते, मग बऱ्याच ते बॅचला होते. तर तो वेगळा विषय, क्रेडिटचा मी ते सांगत नाही तुम्हाला, पण फायदा होतो मला. म्हणजे लोकांनी सांगितलेलं आहे की फायदा होतो, त्यामुळे तुम्ही त्याला दुर्लक्षित करू नका. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच बॅचेस असतात, वेगवेगळ्या लोकांच्या बॅचेस चालू आहेत. मग मी बॅच कोणती लावू सर, कोर्स कोणता घेऊ सर. त्यानंतर टेलिग्रामला तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा MCQच्या नावाखाली काहीतरी 49 रुपये, 17 रुपये अशा म्हणजे बॅचेस खपवल्या जातील. तर काही करायची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला जर कोणाची बॅच आवडली, शिकवणं आवडलं, तर ते बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक लक्षात घ्या, तुमचा अभ्यास हा अभ्यासच असला पाहिजे. कोणाचं तरी वाक्य, अभ्यास करा, आभास नको. मग आभास म्हणजे काय रे, की मी पिक्चर पाहिल्याची फिलिंग येते. मी दिवसभर लेक्चर बघतो, कोणत्या तरी सर येतो, डिजिटल बोर्डवर शिकवतो, त्याचं लिहिण्याचं शिकवण्याचं वेगळं असतं, माझ्याकडे पुस्तक वेगळंच असतं आणि त्यांच्या नोट्स तिसऱ्याच असतात. त्यामुळं काय होतं, की मला फील तर होतोय की मी वाचतोय, ऐकतोय, अभ्यास होतोय, पण पाठांतर माझं काय नाहीये. आपल्या परीक्षेमध्ये पाठांतराला तुम्ही हा म्हणा नाही तर नका म्हणू, पाठांतरला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण की प्रश्न वाचला, त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे, लगेच ऑप्शन टिक करायचं आहे, A, B किंवा C, D. विचार करण्यात वेळ व्हायला घातला तर मग परत आपल्या बेसिकवर जायचं. 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन कव्हर होणार आहे का. जो प्रश्न येत नाही तो आपण तुक्केच मारणार आहे. ते सगळं वेळोवेळी सांगत राहील मी, कोणते प्रश्न तुक्के मारायचे काय वगैरे ते बघूयात. ठीक आहे. तर बॅचेस लावा, नका लावू, तुमचा पर्सनल कॉल असणार आहे तो. पण माझं म्हणणं काय, अभ्यासात राहू नका. अल्टिमेटली शेवटाला मग तुमच्या फक्त बॅचेसच होतात आणि 2-3 वर्षांनी पोरं तेच विचारतात की सर आता एवढे बॅचेस झाले, क्लास करून झाले, तरी पण काय माझा रिझल्ट आहे ना, किंवा तरी पण मला अपेक्षित असं यश मिळत नाही, स्कोर बूस्ट होत नाही. आता स्कोर बूस्टचं मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक मला मेसेज करतात, भेटतात, बोलतात वगैरे काय जे असेल ते. 3-4 मेन्स दिलेले आहेत सर, 3-4 मेन्स दिल्यात. समजा दरवेळेस मेन्सचा जो कट ऑफ आहे, कधी 135 लागतो, कधी 140 लागतो, कधी 120 लागतो, कधी 150 लागतो. पण मला हा कट ऑफ आहे, असे लोक भेटलेले आहेत. पण मला जे मार्क्स येतात, माझे मार्क्स जे येतात ते कसे येतात सर, 134, 138, इथं 118 येणार, इथं 147 येणार. म्हणजे दरवेळेस 1-2 मार्काने माझा कट ऑफ जातो, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर मी तुम्हाला सांगल, हा कट ऑफ क्रॅक करणं हे लकचा खेळ नाहीये. इथं तुम्हाला लागते मेहनत, इथं तुम्हाला लागते मेहनत. मग लकचा खेळ कुठं येतो, की 140 कट ऑफ आहे, 140 ते 145 ॲव्हरेज मार्क आहेत पोरांना, आणि 145च्या पुढं 148, 152 असे तुरळक रँडम मार्क आहेत. इथं असतं लक. कारण की यांनी जे काही तुक्के मारलेले आहेत ना, हे तुक्के यांच्या बरोबर आलेत. ह्या तुक्क्यामुळं यांचा तो मार्क पण आला आणि निगेटिव्ह मार्किंग पण नाही गेली. तर लक कुठं असतं, कट ऑफच्या खूप पुढं जाणं हे लक असतं. बाकी ह्या बाउंड्रीला येणं किंवा हे 1-2 मार्काचं अंतर पार करणं ही असते तुमची मेहनत. मग मेहनत कुठं कमी पडते, परत आपण बेसिक्सला जायचं. काय बेसिकला जायचं, की भाई GSचा पेपर असतो मेन्सला आणि लँग्वेज असतं ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश आहे. GSला मला कधी मार्क येतात 50, कधी येतात 60. म्हणजे काय, तर पेपर सोपा अवघड आला तर माझे मार्क बदलतात. लँग्वेजला आता ग्रुप Cचा जो काही मेन्सचा पेपर झाला, खूप चांगला पेपर होता, सोपा होता, तर 80 किंवा 75 असे पोरांनी स्कोर काढले. मग त्यांना वाटतं की खूप चांगला आला. मग तुमचा खूप चांगला आहे ना लँग्वेज, मग तुम्ही थोडं GS कडे शिफ्ट करा.
तुमचं जीएस खूप चांगलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मॅथ्सला जर तुम्ही इथं 18 मार्क घेताय, खूप चांगला स्कोर आहे ना. मग इथं जर 18 घेताय तर बाकीचे जे काय 80 प्रश्न उरलेले आहेत, ह्या 80 प्रश्नामधून तुमचे 40 बरोबर येऊ नये का? 40 आणि 18 जरी केले तर तुमचा 58 स्कोर होतो. हा खूप चांगला स्कोर आहे ना 58. म्हणजे बघा ना, इथं 80 आणि इथं 58 जरी आलं, 80 आणि 60, तरी 140 स्कोर गेला ना तुमचा. म्हणजे काय, मॅथ तुमचं चांगलं आहे. म्हणजे इथं ॲव्हरेज 50% मार्क घ्यायचे तुम्हाला. म्हणजे काय, तर करंटला ठीक आहे बाबा, 15 पैकी 7 आले ओके, हिस्ट्रीला 10 पैकी 5 आले ओके, एवढे पण तुम्हाला घेणं होत नाही का? पण ते का होत नाही? कारण कुठं तुम्हाला फोकस करायचा तेच कळत नाही. म्हणून हे जे काय मी सुरुवातीला सांगितलं ना, की बाबांनो तुम्ही क्वेश्चन पेपर प्रिंट करून आणा, प्रिंट आउट करा. कोणते? प्रिलिम्सचे पेपर, कोणते? ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे. मग याच्यामध्ये तुम्ही ते वाचा. पहिली गोष्ट, बसण्याची सवय लावा, अभ्यासाला बसण्याची सवय लावा. कारण की कोणत्या तरी क्लासमध्ये आपण गेलं, ऑफलाईन क्लासला गेलं, तर आपण ऑफलाईन क्लासमध्ये निवांत बसतो. 5 काय आपण 10 तास बसतो. का बसतो? तर ऑफलाईन क्लासमध्ये जरा मजा येते, सर जोक मारतात, कोणीतरी बाजूला सुंदरी बसलेली असती, त्या सुंदर कन्येकडे बघू वाटतं. मग त्यामुळं ऑफलाईन क्लासमध्ये आपल्याला 10 तास बसलं तरी काय वाटत नाही. पण त्यामध्ये अभ्यास होतो का आपला? अभ्यास इफेक्टिव्हली होत नाही. सर येतो, शिकवतो, काहीतरी जोक मारतो, त्यात आपलं जातं दगतं. त्यात पण कोणत्या तरी मैत्रिणीचा मेसेज येतो, मित्राचा मेसेज येतो, आणि त्याच्यामध्ये थोडं दुर्लक्ष झालं. कारण आता मोबाईलचं एवढी सवय आपल्याला, की काही नाही झालं तरी आता हे MPSC वाल्या पोरांचं तर एक घाण आहे. म्हणजे व्हॉट्सअप तर ते चेक करत नाही. आता मला व्हॉट्सअपची सवय सहसा, मी व्हॉट्सअप 10 वेळा चेक करतो. पण MPSC वाले टेलिग्राम चेक करतात 1000 वेळा. टेलिग्रामला काय ना काय चालूच असतं, हा चॅनलवाला ह्याचं त्याचं त्याचं त्याचं. मग याच्यामध्ये तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं. सो 5-10 तास बसतो सर ऑफलाईन क्लासमध्ये, याला महत्त्व नाही आहे. तो स्वतः लायब्ररीमध्ये तुमच्या घरी तुम्ही किती वेळ बसता याला महत्त्व आहे. मी सांगतो, जर तुम्ही 40 मिनिटं सुद्धा बिना मोबाईल बघता एका जागी बसत असले ना, तुम्ही स्पर्धेच्या खूप पुढे आहेत. जसं मी बोलतोय की आता टेलिग्राम चॅनल आहे माझं, टेलिग्राम चॅनलवर समजा 40K सबस्क्रायबर आहेत. याच्यातले दररोज मेसेज बघणारे किती आहेत रे? 5,000 लोक असतील जे माझा दररोज मेसेज बघतात. टार्गेट फॉलो करणारे किती आहेत रे? 1,000 फॉलो करणारे आहेत. आणि त्यांच्यापैकी पूर्ण किती जणांचं होतं? 500 जणांचं पूर्ण होतं. आणि हे टार्गेट फॉलो करणारे शेवटपर्यंत, म्हणजे 1 महिन्यानंतरचा मी आकडा सांगतो, फक्त 200 जण असणार आहेत. आणि शेवटाला म्हणजे जेव्हा आपण कन्सिस्टन्सी ठेवतो, सातत्य ठेवतो, तर ह्या 3 महिन्यामध्ये फक्त 50 मुलं असणार आहेत. त्या 50 मुलांपैकी पण 10 बॉईज असणार आहेत आणि 40 गर्ल्स असणार आहेत. कारण मुली खरंच नम्र असतात, ते ऐकतात, म्हणजे कोणाला असं अंडरस्टिमेट करत नाही. आपल्या पोरांचं काहीतरी चालूच असतं, की हां हे लय वार झालं का, आणि आता शिकवणार का, आणि मग असं तसं. तर त्यामुळे आपला म्हणजे नम्र बना. बरेच जण तुम्हाला सांगत असतील नसतील मला नाही माहिती, पण मला एका शिक्षकांनी सांगितलं होतं. कारण ते सर म्हणजे लय हुशार नव्हते अभ्यासात, पण ते कायम सांगायचे की तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, किंवा ते मला पर्टिक्युलरली बोलायचे की तू लय हुशार आहे, तुझा बुद्ध्यांक चांगला आहे, पण तू नम्र राहा, नम्र बनायला शिक, पोलाइटनेस आपल्यामध्ये असावा. मग त्या पोलाइटनेसची सवय, आता काय असतं, हुशार असतं लहानपणी 9वी-10वीला पोरगा असते, माझ असतोय, पुढं पुढं करायची सवय असते, तर 9वी-10वीला तर ते आपलं वयच तसं असतं, तर पोलाइटनेस यायला खूप कमी चान्सेस असतात किंवा स्कोप कमी असतो. पण त्यांनी माझ्यावर मेहनत घेतली, वेळोवेळी बोलून दाखवलं, गोड शब्दात, कठोर शब्दात. आणि जो काही नम्रपणा असतो तो माझ्या अंगी आला, तसा तुमच्या अंगी येऊ द्या. तुम्ही नम्र राहिले ना, त्यांनी काय होतं, एकतर फोकस वाढतो तुमचा, फोकस वाढतो. स्वतःला ग्रेट समजण्याचं जे काय असतं, म्हणजे मीच लय भारी, ज्याला आपण गर्व पण म्हणू शकतो, हे तुमच्यातून जातं. म्हणजे कोणतरी चांगलं सांगतं ना, तर ते चांगलं ऐकण्याची किंवा त्यातून चांगल्या गोष्टी शिकण्याची तुमची सवय वाढते. म्हणून ते नम्र राहणं तुमचं या शेवटच्या 3 महिन्यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जे काय प्रियकर असतील त्यांच्यापासून थोडं लांब राहावा. कारण की येत्या काळात, म्हणजे कोणतंही वर्ष असू दे, 2023 पासून आता मी 2026 पर्यंत बघतोय, यामध्ये बऱ्याच प्रीमेन्स झालेल्या आहेत. एक्झॅक्टली तुमची एक्झाम जवळ आली की 10-15 दिवसाआधीच, 10-15 दिवसाआधीच काहीतरी नाटकं सुरू होतात. मग ते तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचे असतील. मग कोण म्हणते माझं लग्नच ठरलंय, कोण म्हणते माझ्या घरचेच ऐका नाही, कोण म्हणते कधी तुझी पोस्ट निघल. मग तुम्ही म्हणताय नाही आता एवढीच प्री देऊ दे, मग मेन झाली की माझी पोस्टच निघल, मग काही प्रॉब्लेमच नाही. तर ह्या गोष्टींपासून लांब राहावा. ह्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात आणि अभ्यासामध्ये तुमचा परफॉर्मन्स खूप कमी येतो. परफॉर्मन्स ठेवायचा असेल
तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की हे थोडं बंद करा. मग काही लोकांना हे पण नसतं, हे पण नसतं, मग त्यांना वेगळा नाद असतो. काय तर मित्र, गावाकडनं फोन येतो, मित्र आणि नातेवाईक किंवा घरचे म्हणू आपण, मी याला घरचे म्हणतो. म्हणजे काही मित्रांचे मी बघतो की नातेवाईक घरांचे फोन येतात घरातले, लिटरली दिवसातनं ते 2-3 तास फोनवर बोलत असतात. काहीच गरज नाही एवढा वेळ वायाला घालण्याची. याच्यामध्ये मग तुमचं काहीतरी गावात काय चाललं, सोमा काय म्हणला, गोमा काय म्हणला, ह्याच्यामध्ये जर तुम्ही अडकले तर परत तुमचे विचार त्या गोष्टीकडे जातात आणि अभ्यासातलं तुमचं मन विचलित होतं किंवा विचलित होतं. मग तुम्हाला येणारा जो काही 3-4 महिन्याचा काळ आहे, त्यात फक्त अभ्यासच असला पाहिजे, एवढं मी म्हणेल. मग याच्यात तुम्ही 24 तास अभ्यास करा का नाही, पण करताना अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टीतून जर तुम्ही मन काढलं तर अभ्यासाला फोकस होतो. 24 तास अभ्यास करण्याची गरज नाही. डेली तुम्ही 6-7-8 तास जरी अभ्यास केला तरी पण तुम्ही ते लेवलला येऊ शकता. मग आता काही जण जॉब करणारे आहेत, मग जॉब करणारे म्हणतात की आम्हाला वेळ नाही मिळत वगैरे, कसं तर जॉब करणाऱ्यांना तुम्हाला सांगतो मी 4 तास इनफ आहे. कारण हे 7-8 तास जे लायब्ररीत बसतात ना, यांचं थोडाफार टाइमपास होतो, पण तुम्ही जे काही 4 तास अभ्यास करताना इफेक्टिव्ह होतो, यांच्यापेक्षा जास्त अभ्यास होतो. पण शेवटच्या महिन्यात मी म्हणाल प्रिलिम्सला 15 दिवस तरी आणि मेन्सला 1 महिना तरी, म्हणजे मी 30 दिवस लिहितो इथं, 1 महिना तरी सुट्ट्या टाका. जॉब करणारे मग ते प्रायव्हेटला असतील किंवा गव्हर्नमेंटला असतील, सुट्ट्या टाकाव्या लागतील. कारण तो फ्लो आपला राहतो. आणि जसं सांगितलं की इथं ऐन परीक्षेच्या 15 किंवा 10-15 दिवस आधी हे जे काही लफडे आहेत हे उगून येतात प्रत्येकाच्या आयुष्यात. तसं जॉब करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं काम उगवतं, काहीतरी इम्पॉर्टंट उगवतं. मग त्यात आपल्याला साहेब सुट्ट्या देत नाही, काहीतरी कारणं, काहीतरी नाटकं किंवा सहकारी नाटकं करतात. त्यांनी तुम्ही परीक्षा देऊन डिपार्टमेंट सोडून तुमचं प्रमोशन व्हावं असं त्यांची इच्छा नसते. असं राजकीय पण काही गोष्टी असतात. त्यामुळं कंपल्सरी सुट्ट्या ठेवा, जेणेकरून तुमचा फक्त अभ्यासासोबतच फ्लो असणार आहे. ह्या जनरल काही गोष्टी मला सांगायच्या होत्या, त्या एका व्हिडिओमध्ये सांगून झाल्या. आता पुढचं काय असणार आहे, तर जो काही तुमचा नवीन मित्र असेल किंवा तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करू वाटला किंवा तुम्ही नवीन आलेत पहिल्यांदा पाहिला, तर पहिल्या त्या स्टेप फॉलो करा. पेपर प्रिंट आउट करणे, वाचणे, मॅथ रिझनिंग बघणे, आणि त्याच्यानंतर चौथी स्टेप आपली असणार आहे मराठी ग्रामरची, मराठी व्याकरणची. तुम्ही जर याच्या आधी केलं असेल तर काहीच गरज नाही आहे, पण केलंच नसेल, पहिल्यांदा फ्रेश असाल, खूप दिवस झाले असेल, तर मराठी व्याकरण कंपल्सरी वाचा. मी माझा कोर्स घ्याच असं म्हणणार नाही. तुम्हाला स्वतःकडनं वाचून होत असेल, याच्या आधी तुम्ही कोर्स केले असेल, कोणाकडून शिकला असेल, तर तुम्ही स्वतः वाचा, स्वतः कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, उजळणी करा, रिवाईज करा. म्हणजे नाम, विशेषण, क्रियापद, प्रयोग, संधी असं तुम्हाला नवीन वाटू नये. कर्तरी प्रयोग काय रे, कर्मणी काय रे, हे ठीक आहे, पण नवकर्तरी किंवा काय असतं दुसरे आहेत ना प्रयोग, आता बघा मला नाव पण आठवत नाहीत रिव्हिजन नसल्यामुळं. तर तुम्हाला ते सगळं आठवलं पाहिजे. कर्तरी, मग त्याचे उपप्रकार, कर्मणी त्याचे उपप्रकार, भावे, जे मिश्र भावे असतात, अजून कर्म, कर्त, भावे असं काहीतरी आहेत ना नावं, ते पण मला आठवणार. मग ती उजळणी तुम्हाला असली पाहिजे. त्यानंतर आपलं 5वं टार्गेट असणार आहे GS सुरू करणार आहे आपण. मग GS मध्ये मी तुम्हाला इतिहास, भूगोल, पॉलिटी हे दररोज वाचा वगैरे असं म्हणणार आहे. आता 90 दिवसाचं जे काही शेड्यूल आहे ना, 90 दिवसामधून मला वाटतं आता 88-87 दिवस राहिले असतील, त्यातले 3 दिवस आपले पेपरमध्ये गेलेले आहेत. तर हे जे काही GSचे टार्गेट आहेत ते आपले जवळपास 30-40 दिवसामध्ये होतील. मग उरले तुमचे 40 दिवस परत 80 दिवसातून. ह्या 40 दिवसामध्ये परत 30 दिवसामध्ये किंवा मी याला 20 दिवस करतो, 10 दिवस आणि 10 दिवस असं असतं ते. सहसा इथं 5-5 दिवसच होत असतं, शेवटाला घाबरतो आपण. तर परत ह्या 20 दिवसामध्ये एक तुमची रिव्हिजन होईल. म्हणजे ह्या 40 दिवसामध्ये तुमचं जे काही मिस आउट झालेलं आहे हे तुम्ही 20 दिवसात परत अभ्यास करणं अपेक्षित असतं. शेवटच्या 10 दिवसामध्ये आता फक्त तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहे तोच परत परत पानं पलटायचे. मन नाही वाटलं, वाचू नाही वाटलं, मन नाही लागत, हे एकाच पानावर अडकू नये, फक्त पानं पलटायचे, हेच काम करायचं असतं. तर 5-5 दिवसाचं ह्याच्यासाठी असतं की बाबा काही जण 5 विषयाला 5 दिवस देतात, तर काही जण एका दिवसाला 2 विषय करतात, 3 विषय करतात. आणि तुमचा जो काय 25 ऑक्टोबरला पेपर आहे ना, तर 24 ऑक्टोबरला तुम्ही फक्त करंट वाचायचं असतं. का तर 24 ऑक्टोबरला टेन्शन असतं, काय वाचू कळत नसतं, आणि त्यावेळेस करंट अफेअर्स फक्त वाचलं तर एक मनाला समाधान पण असतं, आणि ताजं ताजं वाचून गेलं
तर ह्याच्यात मार्क येतील नाही, म्हणजे याची गॅरंटीच नसते ना करंटची. म्हणजे तुम्ही किती पण वाचला, आता तर फालतू ट्रेंड बघितला ना तुम्ही की 2026चा पेपर आहे बा आणि 2023चं 2024चं करंट विचारलं, याला काही लिमिट नाही. मग करंट कुठपर्यंत करायचं हा पण एक प्रश्न आहे. तर करंट करताना मी सांगल जानेवारी 2025 पासून तुम्ही करंट करा. जानेवारी 2025 पासून तर डिसेंबर 2025 पर्यंत हे करंट बघा. ह्याच रेडिओ MPSCच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला 4-5 तासाचा, मला वाटतं 6 तासाचा एक व्हिडिओ दिसेल. याच्यामध्ये सगळं कव्हर झालेलं आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या इम्पॉर्टंट जे काय राजकीय घडामोडी असतील, आर्थिक, क्रीडा, पुरस्कार, राष्ट्रीय, अंतरिक्ष, विज्ञान, सगळं 6 तासामध्ये कव्हर झालेलं आहे. आणि याच्या नोट्स पण आहेत. ह्या कुठं मिळतील तुम्हाला? टेलिग्राम चॅनलला मिळतील त्याच्या नोट्स पण. तर तेवढं करा. त्यानंतर 2026चं तुमचं जानेवारी सुरू होतं. आता तुमचा पेपर ऑक्टोबरमध्ये, पण तो शक्यतो सप्टेंबर ऑगस्टमध्ये पेपर सेट होत असतो. तर किमान मी सांगल जुलै 2026 पर्यंत करा. म्हणजे हे 7 महिने आणि 12 महिने एवढंच तुम्हाला करंट अफेअर करायचंय. याच्या पलीकडं करंट अफेअर करू नका, कारण किती पण आपण करंट अफेअर केलं तर तो विषय असा आहे की तो करंट आपल्याला देतच असतो. त्यापेक्षा मी म्हणाल पॉलिटीचे कलम करा. म्हणजे पॉलिटीचे कलम आता आपण जे बघितलेले आहेत, किंवा बरेच सर लोक युट्यूबला तुम्ही म्हणजे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला खूप येणार आहेत रे. MCQ बघा, हे बघा, ते बघा. तर युट्यूबला सर येणार, तो काहीतरी 50 इम्पॉर्टंट कलम सांगणार. याच्या आता ग्रुप सीला तर ठीक आहे 50 कलमच येणार आहे, काही वाद नाही. पण स्पर्धा अशी वाढलेली आहे ना, म्हणजे राज्यसेवेचे मुलं ग्रुप बीला आले होते, जे MCQ करायचे ते लोक आता लेखी पॅटर्न झाल्यावर ग्रुप बीला आले. ग्रुप बी मध्ये पण जागा व्यवस्थित नाहीत, किंवा काही कट ऑफ वगैरे जास्त जातात, किंवा वर मी सांगितलं होतं तसं 2-3 मार्कांनी कट ऑफ राहतात, तसं ते लोक आता ग्रुप सीला आले. का? तर ग्रुप सीला क्लर्कच नाहीये ना. म्हणजे पहिलं क्लर्क होतं, TA होतं, आता तलाठी आलेलं आहे. तुम्ही बघितलं 2023ची जी काय तलाठी भरती आली होती, या तलाठीमध्ये जास्त करून पास झालेले कोण आहेत? MPSC करणाराच थोडा कोर क्राऊड होता. तर हे लोक तलाठीसाठी, किंवा जो काही पुरवठा निरीक्षक पोस्ट आहे त्यासाठी, किंवा क्लर्कमध्ये पण काहीतरी 2-3 चांगले डिपार्टमेंट असतील, किंवा कुठंतरी मुंबईला STI वगैरे राहायचं, अपडाऊन करायचं ट्रेनला, मग त्यापेक्षा मी थोडा कमी पगार घेतो आणि माझ्या घरी राहतो, जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो, तिथं माझ्या पप्पांनी घर बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे मला फक्त काय किराणा भरायचा आहे. सो S8 असलं काय आणि S10 असलं काय आणि S16 असलं काय, मला काय फरक नाही पडत. मी जगू शकतो, पण मला आरामानं पाहिजे. मग मी घरी क्लर्क बनतो. म्हणून असे पण काही ग्रुप बी देणारे ग्रुप सी देणारच आहेत, त्यात काही वाद नाही आहे. त्यामुळं कट ऑफ हा चांगला असणार आहे. म्हणजे स्पर्धा त्या मानाने चांगली असणार आहे, जागा जास्त जरी असल्या तरी. आणि हे जे काय 50 इम्पॉर्टंट कलमावरून हा विषय नंतर झालं होतं, तर हे 50 लोक सगळे करणारच आहेत. तर तुम्ही जरा 80 कलम करा, 100 कलम करा, कारण याच्यातून प्रश्न येणारच आहे ना कलमांमधून फिक्स. करंटचं कितीही केलं तरी फिक्स प्रश्न येणार नाही, पण पॉलिटीच्या कलमांमधून फिक्स प्रश्न येणारच आहे ना. सो जे काय स्टॅटिक विषय मी म्हणल, त्या स्टॅटिक विषयांचा तुम्ही चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही 2026ला जरी पास नाही झाले तर 2027ला स्टॅटिकचा अभ्यास व्हायला जाणार नाहीये. पण करंटचा अभ्यास आपल्याला प्रत्येक वेळेस कामी येईलच असं नाही. आता बघा ना, मी पॉलिटी केलं होतं किंवा मराठी व्याकरण केलं, आता मला मराठी आठवत नाही, पण मी जे काय 2024ला 23ला मराठी ग्रामर केलं असेल, ते आत्ता 2 दिवस बसलो किंवा तुम्हाला शिकवलं तर मला सगळं पाठ होईल, मला सगळे प्रश्न सोडवता येतील. म्हणजे ऑलमोस्ट 90% तरी. आता 2 वर्षांनी मी मराठी केलेलं मला आठवते, तर मी काय केलं पाहिजे? स्टॅटिक भागच केला पाहिजे. अनावश्यक गोष्टींमध्ये माझा वेळ व्हायला घातला नाही पाहिजे. तर ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ज्या मला सांगायच्या होत्या. सगळ्यांना ऑल द बेस्ट. परत काही जण असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा. माझी ID परत एकदा लिहितो, चंद्रकांत, स्पेलिंग नीट टाका, 9996 अशी ID टाकायची मेसेजला. ह्या म्हणजे टेलिग्रामला सर्च ऑप्शनमध्ये इथं तुम्हाला माझी ID येईल. याच्यावर तुम्ही मला काही पण मेसेज करा, काही पण, म्हणजे शिवा पण देऊ शकता, फ्रस्ट्रेशन पण काढू शकता. मी मग ब्लॉक करून टाकतो, म्हणजे तुमचं पण फ्रस्ट्रेशन निघतं, मला पण डोक्याला ताण नाही. तर याच्यामध्ये काही पण मेसेज करा. म्हणजे काय, तर सर जागा किती वाढतील असलं काय विचारू नका. सर काय विचारतात ते लोक अजून, हां डॉक्युमेंट्सचं काहीतरी विचारतात, ते पण मला विचारू नका अजिबात. अजून परीक्षा वेळेवर होईल का पुढं जाईल ते विचारू नका. त्यानंतर ह्या सरचं असं झालं, त्या सरचं असं झालं, त्या सरच्या गप्पा तसल्या मला विचारू नका. अजिबात इंटरेस्ट नाही. आयुष्यात खूप काहीतरी करण्यासारखं आहे माझ्या, त्यामुळं त्या गप्पा मारायला जमत पण नाही. दुसरी गोष्ट आहे, अभ्यासाचं काही जरी असलं, म्हणजे एखादा क्वेश्चन असेल, किंवा
हां, ह्या क्वेश्चनमध्ये पण वादग्रस्त काय असेल तर ते प्लीज विचारू नका, कारण मी तो इग्नोरच करणार आहे. काही वेळेस काय होतं तुमचा क्वेश्चन जेन्युइन असतो, जेन्युइन तुमचा मेसेज असतो, पण दिवसभरात 20-25 मेसेज येतात तर तुमचा मेसेज खाली जातो, लेट रिप्लाय येऊ शकतो. त्यामुळे लेट रिप्लाय असेल तर मला एकदा परत तुम्ही आठवण करून द्या किंवा परत हाय मेसेज टाका म्हणजे तुम्हाला दिसतो. ठीक आहे. अभ्यासात मग तुमचा क्वेश्चन असेल, डाऊट असेल, एखादी कन्सेप्ट कळत नसेल, तुम्ही बिनधास्त विचारा. आता बरेच लोक हे व्हिडिओ बघून विचारणार, "सर आता तुम्ही हा व्हिडिओ 20 दिवसाआधी टाकला होता आणि मी आत्ता आलो, मला आत्ता कळलं, सर मी आत्ता काय करू?" ठीक आहे. बरेच लोक असे आहेत, की "सर मी मेन्स दिलेली आहे, माझा स्कोरच वाढत नाही, मी आत्ता काय करू?" अरे काही जरी असलं, तरी मी काय बोलतो बेसिकला जावा. म्हणजे सापशिडी आहे. तुम्ही नाही पोहोचले तर परत पहिल्यापासून सुरुवात करता ती करा. थोडं अवघड वाटतं, म्हणजे कंटाळवाणं वाटतं. लिटरली मी जेव्हा असं करायचो, तेव्हा मला म्हणजे एक सरळ सेवा गेली, की दुसरी सरळ सेवा यायची. त्यावेळेस आपण परत मराठी ग्रामर, परत इंग्लिश ग्रामर, परत ते झोकॅब, तर ते कंटाळवाणं वाटतं, बोरिंग वाटतं. आणि तो एक प्रोसेसचा भाग आहे. ते बोरिंग वाटणं प्रोसेसचा भाग आहे. म्हणूनच आपण काहीतरी इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे ना. आणि त्याच्यावरूनच हे रेडिओ एम-पी-एस-सीचा जन्म झाला, की बाबा तुम्हाला वाचताना बोर होतं, तर किमान चंद्रकांत सरांचे ऑडिओज ऐकून तुम्ही किमान ते तुमचं वाचन स्पीड वाढवू शकता, इंटरेस्टिंग बनवू शकता. तुमचा जो काय होणारा टाईमपास आहे तो वाचू शकता. असंच काहीतरी इंटरेस्ट तुम्ही करा. मग मित्रांना प्रश्न विचारा. मग मित्रांना पण प्रश्न विचारण्यात मित्र पण वाद घालणारे नसावेत किंवा मुद्दाम तुम्हाला अवघड प्रश्न विचारून तुमचा कॉन्फिडन्स लो करणारे नसावेत. असे खूप फॅक्टर आहेत. वेळोवेळी मी तुम्हाला बोलेल. सध्या तरी एवढंच. जे काय 8 दिवस 10 दिवसातून असेल, मी तुम्हाला एक व्हिडिओ YouTubeला टाकेलच. पण जे काही नवीन पोरं आहेत, जे विचारतील की सर आता काय करू? तर त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि टेलिग्राम चॅनलला रेडिओ एम-पी-एस-सीचे जे काही टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर जे काही तुमचे दररोजचे टार्गेट देणार आहेत मी, ते करा. ते सगळं फ्री आहे. त्याच्यात मला काही रुपया नको. तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला बोलू शकता. ती टेलिग्राम आयडी आहेच. याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे. सगळ्यांचे थँक परत एकदा. आभार.